हे रियांश अमृत ज्यूस आहे. 42 प्रकारच्या दुर्मिळ वनस्पतींपासून बनलेला ॲस्ट्रॅक याच्यामध्ये वापरलेला आहे आणि 650+ आजारांवरती हे अमृत ज्यूस आपलं काम करतं. मग कुठलाही आजार असू द्या, तुमचा BP असू द्या, शुगर असू द्या, सोरायसिस असू द्या, थायरॉइड असू द्या, कॅन्सर असू द्या, पॅरालिसिस असू द्या, HIV एड्स असू द्या, एखाद्याला मूलबाळ होत नसेल किंवा सांधेदुखी, गुडघेदुखी, कुठलाही ऑल आजार असू द्या, तो पूर्णपणे आजार तुमचा हद्दपार होईल आणि पूर्णपणे बॉडीची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि बॉडीचं सर्व्हिसिंग करण्याचं काम करतं. जसं 2 व्हीलर 4 व्हीलरची आपण जशी सर्व्हिसिंग करतो तशाच पद्धतीने आपल्या बॉडीची सर्व्हिसिंग हे आपलं अमृत ज्यूस करतं. हे अमृत ज्यूस आहे पण हे नवसंजीवनी आहे. एक अमृताप्रमाणेच हे अमृत ज्यूस आहे. आज जर हजारो लोकांचे जर आजार बरे होत असतील तर 100% हे अमृताप्रमाणेच हे आहे अमृत ज्यूस. तर हे घ्यायचं कसं, तर हे सकाळी अनाशापोटी लाळ ग्रंथीद्वारे ते आपण श्रवण केलं पाहिजे. अगदी थुंकी सुद्धा थुकली गेली नाही पाहिजे. अशा पद्धतीने ते झोपेतून उठल्यावरती घ्यायचे. तसेच ते स्टीलचा कुठल्याच गोष्टीचा वापर याला करायचा नाही. मग तुमचं पितळाचं पातेलं किंवा अॅल्युमिनियमचं वगैरे पातेलं घेऊन त्यामध्ये कोमट पाणी करायचं. मग तुम्ही पाणी घेत असताना तुम्ही तांब्याच्या पितळाच्या हंड्यातनं घेऊ शकताय, फिल्टरमधनं घेऊ शकताय, मडक्यातनं घेऊ शकताय. आणि हेच पाणी कोमट केल्यानंतर काचेच्या ग्लासामध्ये 15 ml ज्यूस टाकायचा आहे. त्याच्यानंतर यामध्ये ते झाकण आहे, ते झाकण 2 झाकण म्हणजे 60 ml कोमट पाणी त्यात टाकून ते पूर्णपणे पिऊन घ्यायचं. त्यानंतर 1-1.5 तासाने तुमचं नाश्ता जेवण काय असेल ते करायचं. तशाच पद्धतीने तुम्ही जे सकाळी घेतलेलं आहे तशाच पद्धतीने संध्याकाळी घ्यायचं. म्हणजे सकाळी जर तुम्ही 6, 6:30, 7ला जर घेताय तर संध्याकाळी जेवणाच्या अगोदर हे घ्यायचंय. त्याच्यानंतर 1-1.5 तासाने जेवण करायचंय. असं हे 2 टाइम घ्यायचंय. आणि याला फक्त चहा चालत नाही, याला चहापत्ती क्रॉस आहे. त्यामुळे जबरदस्त रिझल्ट आहे. हे प्रत्येकाने घ्यावं आणि प्रत्येकाने आपले आजार दूर करावे. हर हर रियांश, घर घर रियांश.